महाराष्ट्रातील नागपूर शहरातून एक संवेदनशील प्रकरण समोर आले आहे। मदरसा संचालक डॉक्टर मुमताज यांनी कथितरित्या हिंदू धर्मातील श्रद्धास्थानाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मेंदीबाग कॉलनीतील स्थानिक नागरिकांनी ही बाब भारत माता संघटना यांच्या निदर्शनास आणून दिली। यानंतर भारत माता संघटनेच्या वतीने सायबर गुन्हा शाखा नागपूर येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात कलम 153 अ आणि 295 अ सह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून निष्पक्ष व तातडीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच व्हिडिओ ऑडिओ पुरावे तपासून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे। या प्रकरणामुळे सामाजिक तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कारण काय आहे काय? जय श्रीराम, माझं नाव निलेश ज्ञानेश्वरजी सतीभावने, भारत माता सेवा संघटनांचा मी उपाध्यक्ष आहे। मागील 2 ते 3 दिवसापासून व्हॉट्सअप आणि यूट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल होत होता, ज्यामध्ये आमचे भगवंत श्री हनुमानजीच्या बद्दल आणि हिंदू देवी देवतांच्या बद्दल एक कोणी डॉक्टर मुमताज म्हणून आहे, ते आमच्या धर्माबद्दल काहीतरी वेगळे आपत्तीजनक त्यांनी शब्दाचा प्रयोग केलेला आहे। आणि आम्ही त्याच गोष्टीसाठी की भैया म्हणजे तथ्य काय आहे, सत्य इथे आम्ही आज पत्राद्वारे विनंती केलेली आहे की जे काही आहे तथ्य, जे पुरावे वगैरे एकत्रित करून जर त्या व्हिडिओमध्ये तथ्य आहे तर आपण त्या तथ्याच्यानुसार जे काही उचित कार्यवाही होईल आणि 2 धर्माच्या भावना बिघडू नये। आणि खूप चांगलं त्यांचं पण एक रमजान महिन्याचं आता पावन महिना त्यांचं पण सुरू आहे। 2 धर्मामध्ये कसलीही तेढ निर्माण होऊ नये याकरिता आम्ही आज इथे आलेलो आहे। बिलकुल। काय स्पेसिफिक म्हणणं होतं मुमताज आणि हे मुमताज कोण आहे? त्या व्हिडिओमध्ये त्यांचं आवाज काही बरोबर क्लिअर येऊन नाही राहिली आहे। आणि डॉक्टर मुमताज असं माहिती पडून आलं की कुठेतरी मेंदीबागमध्ये एका मदरसाचे ते संचालक काहीतरी आहेत पाहून।